एकनाथ खडसेंच्या राजीनाम्याच्या निमित्तानं पुन्हा एकदा शिवसेनेनं भाजपला टार्गेट केलेलं आहे। खडसेंच्या विकेटमुळे शिवसेना भलतीच खुश आहे। खडसेंच्या राजीनाम्याने भाजपत भूकंप झाला। नेत्यांच्या पायाखालची जमीन सरकली। एकीकडे भाजप नेते डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न करत होते, तर दुसरीकडे भाजपचा मित्र शिवसेना लढाई जिंकल्यासारखा आनंद साजरा करत होता। उद्धव ठाकरे आणि खडसेंचं कधीच पटलं नाही, त्यामुळे खडसे कायम ठाकरेंच्या टार्गेटवर। त्यामुळे जळगावातून सुरू झालेला हा आनंदोत्सव थेट मातोश्रीपर्यंत पोहोचला। जसे कर्म तसे फळ, कर्म नासले की फळ नासते। जे शिवसेनेच्या वाट्याला गेले ते एकतर आडवे झाले किंवा तुरुंगात गेले असे इतिहास सांगतो। शिवसेना द्वेषातून मिळवलेली सत्ता म्हणजे बुडबुडेच ठरतात। बुडबुडे फुटू लागले आहेत। उद्धव ठाकरेंनी सामनास्त्र चालवलं, तर दुसरीकडे जळगावात खडसे विरुद्ध पाटील हा सामना तर सर्वश्रुतच। आपल्या राजकीय प्रतिस्पर्ध्याची अशी अवस्था झालेली पाहून गुलाबरावांनी देखील खडसेंना चांगले चिमटे काढले। आता त्यांनी सांगितलं ते बरोबर आहे। लाल दिवा करता काय आपण जन्माला आलोय असं नाही है। हम लाल दिए में नहीं बैठ सकते, लेकिन लाल दिए वाले को भगा सकते, इतनी ताकत अपने में है। मात्र शिवसेनेचा आनंदोत्सव भाजपच्या जिव्हारी लागलाय। भाजप नेत्यांनी आमच्या अंतर्गत बाबींमध्ये लुडबुड करू नका अशी थेट तंबी शिवसेनेला दिली आहे। खडसेंच्या विकेटमुळे शिवसेना भलतीच खुश झाली आहे। दोस्तीत कुस्तीचा शिवसेना भाजप हा सामना नेहमीच रंगतो। निवडणुकीच्या आधी तर ही फाईट मस्त होते, पण सध्या दोन्ही पक्षात सुरू असलेली ही फाईट मुंबई महानगरपालिकेची पूर्वतयारी म्हणूनच पाहावी लागेल। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र, मुंबई।